विशाल यावेळेस थोडासा महागडा ठरत असताना पुन्हा एकदा उर्पी चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय आणि मोठा फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. जयेश भोईरची खेळी समाप्त. शेलारी संघाला हा धक्का धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज जयेश भोईर तंबूच्या श्रेयाला पुन्हा एकदा नव चैतन्य भरलं जातंय मैदानामध्ये. पावसाचा व्यत्यय थोडासा आला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. विशाल थंड मंद पावलाने यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलक स्थिरावलेलं 2 षटकांच्या अखेरीस शेलारी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पाहायला मिळतात 20 धाबा 20. फास्ट खेळा. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे शेलारी टीमला मॅच जिंकण्यासाठी. धावफलकावरती अद्यापर्यंत 20 धावा 54चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली टीम शेलारी. 2 गडी बाद. धावफलकावरती 20 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज प्रशांत. मोठी जबाबदारी प्रशांत वरती, कारण धावसंख्या चांगली जमवली आहे टीम खाटेकरनं आणि तिला डिपेंड करण्याचं काम यावेळेस केलं जात आहे. पहिला चेंडू प्रशांतच्या या षटकातला चांगला चेंडू बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आपण पाहतोय महेशला थांबून ठेवत असताना कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. चाललाय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, वेगानं सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. बघायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. जबाबदारी आहे मोठी, महत्वाची मॅच आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. चांगला वेळेस टीम आणि फलंदाज बाद होईल. लागणार आहे धक्का क्रमांक तिसरा शेलारी टीमला. हेचा नवीन फलंदाज मैदानात स्वप्नील. 54चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना थोडीशी पडझड बघायला मिळते शेलारी टीमची. या मॅच मध्ये आपण पाहत असाल संघाचे तारणहार कमलाकर अण्णा यांना थोडासा मिस करत असेल टीम शेलारी.
सर्व यंग टॅलेंट आहे आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळेस कमलाकर अण्णा असतात त्यावेळेस टीमची ताकद वेगळी असते. यावेळेस निश्चितच थोडंसं मिस करीत असतील. सामन्यामध्ये पाहिलं तर थोडासा संघर्ष जास्त चालू आहे. बॅकफुटला बघायला मिळते टीम शेलारी सज्ज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. फिल्डिंग गचाळ एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा प्रयत्न आणि हा थ्रो आला होता मात्र कलेक्ट करू शकला नाही. 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. 27 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली. तिसरं षटक चालू आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती 4 षटकांची ही मॅच आणि त्यापैकी हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळलाय. फटका फसलेला. झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात होता. टिपलाई झेल आणि फलंदाज यावेळेस माघारी परतत असताना धक्का लागलाय टीम शेलारीला. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. एक चौकार आलाय मात्र 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. गोलंदाज प्रशांतला यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. चांगली कामगिरी मैदानात साकारत असताना आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्नरत आहे आणि अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नवीन फलंदाज मैदानात मेघराज. मेघराज आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस स्ट्राईक वरती मेघराज. षटक क्रमांक 3 चालू आहे. षटकातील तिसरं समाप्त झालं. धावफलकावरती आपण पाहतोय धाबा 27. स्ट्राईक वरती मेघराज आणि पहिल्या चेंडूवरती फटका चांगला बघायला मिळतो. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेलारी टीमला जर मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे. जर विजय मिळवायचा असेल टीम शेलारीला तर त्यापैकी हा पहिला दमदार फटका बघायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय मेघराज. मेघराजच्या बॅट मधनं हा गर्जना करणारा षटकार. गरज होती 6 चेंडू मध्ये. त्यानंतर 2 चेंडू वरती मोठे प्रहार. एक चौकार आला. एक षटकार आला आणि धावफलक सरकला पुढं. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. शेलारी टीम आपल्या बाजूसाठी मॅच ऑन करत असताना मेघराज फलंदाज यावेळेस आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावांचा धमाका. त्यानंतर 4 धावांचा धमाका. त्यानंतर हा षटकार. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. डावखुऱ्या हाताचा मेघराज मैदानामध्ये गर्जना करत असताना फटका चांगला पाहायला मिळाला. मेघराजच्या बॅटमधनं षटकार. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. यावेळेस पाहावं लागेल. दिशा चेक केली जाईल. हा अबांतर चेंडू. 4 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मैदानामध्ये शेलारी टीम साठी मॅच ऑन होत असताना बघायला मिळते. जर सतत 2 फटके मोठे आले तर मात्र सामन्यात कमबॅक करू शकेल टीम शेलारी. यावेळेस मात्र चांगला चेंडू. यष्ट्यांचा वेध घेत असताना क्लीन बोल्ड.
तीन चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज आक्रमक रोहित क्लीन बोल्ड केले. फलंदाज आपण पाहतोय बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात सुनील. मिस टाइम स्ट्रोक झेल टिपला जातोय आणि आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती माघारी परतत असताना सुनील यावेळेस बाद झालाय. धावांची गरज. आता मात्र सामना झुकलेला पाहायला मिळेल खाटेकर टीमच्या बाजूनं. खेळ चांगला राहिला आज दिवसभरामध्ये. शेलार आणि खाटेकर या दोनही टीमचा मात्र शेवटाकडे वळत असताना मात्र थोडासा बॅकफुटला राहिली आहे टीम शेलारी. एक चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार झाला, नो बॉल वगैरे जर आला तर मात्र सामना पुन्हा एकदा ऑन होऊ शकतो. एक चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा रोहित. क्लीन बोल्ड टिट फॉर टॅट उत्तर देत असताना फलंदाज बाद. शेलारी टीम यावेळेस पराभूत होतीये. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम शेलारीचं सुद्धा. चांगला खेळ आजच्या दिवसात त्यांचा राहिला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये थोडेसे बॅकफुटला राहिले. या सामन्यात विजयी होते टीम खाटेकर. मॅन ऑफ द मॅच रोहित. फलंदाजी करत असताना 18 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 गडी सुद्धा बाद केले. रोहित ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. माले टीमनं नाणेफेक जिंकली. फलंदाजी स्वीकारली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचं पाचारण टीम बोरगावला दिलंय. ही सुद्धा एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या समक्ष बघायला मिळेल. चांगली मॅच निश्चितच असेल. चला मित्रांनो फास्ट खेळा. फिल्डिंग लावून घ्या आणि फलंदाजी करत असताना टीम मालेड आपले आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवून द्या. मॅच चालू होतीये. एका बाजूला टीम मालेड आणि एका बाजूला टीम बोरगाव. निश्चितच बिग फाईट मॅच. ऐकूयात पुन्हा एकदा रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद सोमनाथ काडे सर. अंपायर आपण सातत्याने सूचना द्या. 20 मिनिटांमध्ये सामना कंप्लीट होईल याची नोंद घ्या. टाइम आउट नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्या कारण आपल्याला अधिकचा एक सामना खेळवायचा आहे. सामना येतो भेटीला टीम बोरगाव आणि मालेड या दोन संघाच्या दरम्यान.
असं मालेने संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकले आणि पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करावं लागेल बोरगाव संघाला. चला दोन्ही संघांना शुभेच्छा. घाई करायचे मित्रांनो, वेळ फक्त वाचवा. या सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय बोरगाव संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज यस रुपेश. सलामीची जोडी पाहिलं तर मालेर संघाच्या वतीनं रुपेश आणि अनिकेत. पहिलाच बॉल पाहू शकाल, वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता, चेल सुटलाय, चेंडू मात्र अडवला. शॉर्ट क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा धावांना महत्व आहे ना. तुम्ही विकेट किती घेता दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, धावा किती वाचवता ते मात्र या ठिकाणी महत्वाचं राहील. संध्याकाळचं वातावरण जणू काय हे संध्याकाळचं वातावरण सकाळपासूनच चालू झालंय की काय. पावसाचं वातावरण काही क्षणापूर्वी तुम्ही पाहिलं असेल. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय भन्नाट वेग आहे गोलंदाज निकेच्या हाताला. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 1 धाव. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मेजर कैलास बाबरे थोडासा नाराज असेल या चेंडूवर, कारण पाहू शकाल अपेक्षा होती की एकच धाव खर्च केली जाईल या चेंडूवर. मिळाल्या 2 धावा बॅटिंग करत असताना. जशी जशी तुम्ही सामने जिंकत जाताना तसा तसा तुमच्या मेंदूवर मात्र थोडासा ताण येतो. याचं कारण आहे, इथं जिंकणं महत्त्वाची गोष्ट आहे. हारला तर परतीचा प्रवास, जिंकला तर पुढे प्रवास. हा प्रवास कोणाचा सुखकर राहील हे लवकरात लवकर सांगता येणार नाही. शॉर्ट पिच बॉल, भन्नाट वेग होता चेंडूवर. काय गोलंदाजी चालू आहे, गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या वतीनं. ज्या संघाचा संघनायक अनुभवी असतो ना, तो संघ सातत्याने ॲग्रेसिव्ह सॉफ्ट क्रिकेट खेळत असताना सातत्याने त्यांचा संघ फ्रंटफुटवर असतो. इथे आपण पाहतोय कैलास बाबरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. ज्या संघाचा संघनायक विकेट किपर तो नेहमी सांगेन की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणून की काय महेंद्रसिंग धोनीनं आजपर्यंत अनेक वेळा आपली कारकीर्द सांभाळली. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डॉली कॅच, 1 डॉली कॅच आणि इथे पकडला जेल. फलंदाज बाद, धक्का लागेल या मॅचमध्ये मालेर संघाला. धाबा. काय सुरुवात आहे निलेश नावाच्या गोलंदाजाची. नाणेफेक जरी हारला असेल, इथे गोलंदाजीचा मानस आहे, जबाबदारी आली असेल गोलंदाजीची. योग्य तेच असतात, निर्णय कोणता घेतात हे महत्वाचं नाही आहे, जो निर्णय येईल तो मात्र योग्य कसा करायचा हे दाखवत असताना गोलंदाज निकेश. यस, निलेश नावाचा गोलंदाज बोरगाव संघाच्या वतीनं खेळतोय. आणि पण पाहू शकाल चेंडू फेकलेत 5 आणि 5ही चेंडूमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन पाहायला मिळालं. जेव्हा जेव्हा बदल असतो ना, तेव्हा तेव्हा त्या चाललेल्या बदलाला सातत्याने जग नमस्कार घालतो. म्हणून की काय हा बदल सातत्याने चमत्कार दाखवतो. आणि चमत्कार तिथे नमस्कार, इथे आणखी एक धक्का लागेल मालेर संघाला. काही क्षणापूर्वी नाणेफेक जिंकून घेतलेला बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत अनसक्सेस. धक्का क्रमांक 2. धावसंख्या स्थिरावले फक्त आणि फक्त 3.
बेलपाडा संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, कारण आजच्या दिवसामध्ये कालचा विजेता संघ आम्हाला मिळाला बेलपाडा. राहुल सोमनेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, रोहित हरतचा संघ पाहायला मिळेल. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थाने ही मॅचच्या दिशा आणि दशा आम्हाला सातत्याने चुकवायची नाही आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालेर संघाची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 3 धावा. विचार करावा लागेल चांगला, कारण मनुष्य जन्माला आल्यानंतर मॅन इज थिंकिंग ॲनिमल. चांगला विचार तो करतो जो यशस्वी होतो. इथे मात्र फ्लोर लेनचा चेंडू होता. फलंदाजाला या ठिकाणी समजलं नाही आहे, लेंथ ओळखता आली नाही. एक सिंगल धाव आणि ती सुद्धा बाईच्या स्वरूपात. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. मालेर संघ जाऊन पोहोचला 4 धावा धावपलकावर आणि गडी गमावलेत आतापर्यंत 2 गडी बाद आणि धावसंख्या धावपलकावर 4. थोडीशी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे मी तर म्हणेन मालेर संघाची, परंतु या दयनीय अवस्थेमधून स्वतःला थांबावं लागेल. पिंपळाच्या पानासारखं रोवावं लागेल, घट्ट घट्ट घट्ट. तुम्ही पाहिलं असेल कधीतरी वडाच्या झाडाला कितीतरी संकट आली, त्या संकटाला निधड्या छातीनं सामोरं जाणारा वटवृक्ष उभा राहतो आणि त्यानंतर त्या पारंब्या मजबूत स्थितीमध्ये येतात. फक्त आणि फक्त निधड्या छातीनं संकटांना सांगा या कितीही वेळा. महापुरे झाडे जाती परी लबाले वाचती. ज्या ज्या वेळा संकट येईल त्या वेळा थोडं नमतं घेऊ, पण जिथे संकट प्रकार होईल त्यावेळेला मात्र निधड्या छातीनं त्या संकटाला सामोरं जाऊ. आणि ते मात्र या ठिकाणी दाखवत असताना, बॅटिंग करत असताना मालेर संघ चौका मिळाला. 8 धावा धावपलकावर. ठाकरे खेळपट्टीवर असताना मात्र डगआउट अपेक्षा करेल मोठ्या धावसंख्येची. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात काय घडलंय, सूर मारलाय फलंदाजानं आणि अंपायरनं दाखवलंय सरळ सरळ बोट तिसऱ्या पंचांकडे. सज्ज व्हा थर्ड अंपायर. फलंदाज बाद आहे की नाही हे तुम्ही पाहायचं आहे. बॅट्समन अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. दोन धावा मिळवल्या तिसऱ्या धावीच्या प्रयत्नात. खूप एफर्ट लावले, प्रयत्न खूप चांगले केले अक्षयनं. नाराज असेल बिचारा, कारण पाहू शकाल खूप मोठे प्रयत्न केले. 3 चेंडू खेळला, 6 धावा बनवल्या बॅट्समन अक्षयनं. नवीन फलंदाज बाद, बॅट्समन रोहित. अराउंड विकेंड गोलंदाज तयार. लेग ब्रेक बॉल होता. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस काय खोललंय बॅट्समन. फटका एक्झिक्यूट केला, मिस टायमिंग होता, परंतु 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने मालेर संघ जाऊन पोहोचेल. धावपलकावर धावा आहेत 12. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू फेकावे लागतील. एकंदरीत 10 चेंडू फेकलेत प्रतिस्पर्धी संघ, अर्थातच कैलास बाबरे म्हणून स्पोर्ट्स बोरगाव संघानं. आणि 10 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या. 3 मोहरे टिपले लवकरात लवकर.
सुरुवात चांगली आहे बोरगाव संघाची, तेवढीच मी तर म्हणेन थोडीशी खराब आणि हळवारपणे सुरुवात केली या मॅचमध्ये मालेर संघाने. खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय फलंदाजाने स्वतःला. बघता बघता प्रेक्षक हो 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मालेर संघाची 3 गडी बाद. धावफलकावर 13 धाव, एक चेंडू शिल्लक आहे, 13 धावा धावफलकावर. पंकज गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच बॉल, क्रॉस बॅटेड फटका सजवलाय, चेंडू उंचीवर आहे, अंतर मात्र नाही आहे, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल मालेर संघाला. जेव्हा आकाशातून जमिनीवर उल्कापात होतो तेव्हा खऱ्या अर्थानं सरोवर तयार होतो, आणि जमिनीच्या आतमधील लावारस जेव्हा जमिनीच्या वर यायला सुरुवात होते तेव्हा खूप मोठ्या टेकड्या तयार होतात. इथे डगाउटला ते झालं, एकतर आकाशातून पुन्हा एकदा लावारस उल्कापात व्हावा आणि जमिनीतून लावारस बाहेर यावा, जेणेकरून धावांच्या टेकड्या तयार होतील, नाहीतर धावांचा समुद्र तरी तयार होईल, धावांचा सरोवर तरी तयार होईल. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या ती 13 धावा. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. एका बाजूला प्रयत्न आणि नशीब दोघांची सांगड या ठिकाणी पाहायला मिळते, मॅच खेळत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच मनु स्पोर्ट्स बोरगाव टीम. 2 षटकं संपली, 13 धावा धावफलकावर. दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलाच बॉल लेग ब्रेक आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल अंपायर डिसिजन वाईड बॉल. चेंडूने वळण घेतलं, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला निघाला, यात आउट स्विंगर. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावर. कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणे बोरगाव संघाची खूप वाढली असेल या मॅचमध्ये. 2 षटकामध्ये अधिकच्या अधिक विकेट घेताना यशस्वी ठरले गोलंदाज, आणि त्यानंतर आपण पाहतोय धावा मात्र कमी खर्च केल्यात गोलंदाजांनी. इथे मात्र आणखी एक लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे, यावेळेस लाईन परफेक्ट आहे, परंतु कैलास बाबरेचं मी कौतुक करेल. विकेट किपर कसा असावा ते उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजाला पॉपिंग लाईन सोडून द्यायची नाहीये, पद लाईल ते दाखवून द्यायचं नाहीये, आणि या अनुषंगाने मात्र पूर्णपणे जेर बंद करण्यासाठी विकेट किपर पाहतोय आपण कैलास बाबरे, स्टंपच्या अगदी जवळ. ओव्हरपिच बॉल, धमाका झालाय, चेंडू उंचीवर आहे, अंतर मात्र चेंडू गाठेल का, नाही आहे, फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल मालेर संघाला. पूर्णपणे चाक अडकलंय चिखलामध्ये, कोण बाहेर काढेल या संपूर्ण मॅच मधून सुखरूपपणे सुखाचे दिवस कोण दाखवेल मालेर संघाला. वेळ कमी आहे, जास्त फायदा मिळवायचा आहे, मोठे मोठे फटके खेळायचे आहे, धावफलकाला या ठिकाणी साज सजवायचा आहे, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारचा साज सजत नाही आहे. धावसंख्या स्थिरावली, 14 धावा धावफलकावर. पाहू शकाल पहिलं षटक हाताळलं निलेशनं, केवळ 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटक हाताळलं गोलंदाज पंकजनं 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 2 गडी आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट घेतली. एकंदरीत विकेट जात आहेत, धावा मात्र कमी येत आहेत. मालेर संघाला इथून ॲग्रेशन दाखवावं लागेल, गॅप शोधावा लागेल, मोठे मोठे फटके सजवावे लागतील. धावसंख्या येते धावफलकावर फक्त 15 धावा, आणि आतापर्यंत पाहिलं तर 5 गडी गमावलेत. बॅट्समन संघाचा तारणहार अजून खेळपट्टीवर आहे, मदन ठाकरे त्यांचा संघ आहे मालेड. आतापर्यंत 4 चेंडू खेळले, त्यांना सुद्धा सूर थोडेसे कमी सापडलेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात बॅट्समन मदन ठाकरेनं, आणि सोबतीला फलंदाज प्रतीक. ओव्हरपिच बॉल, सरळ दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाहू शकाल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 2-2 होते, झेल मात्र सुटला.
कॅच ड्रॉप, फलंदाजाला जीवदान. स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. पहिल्या दिवसामध्ये आम्हाला संघ विजेता प्राप्त झाला, अर्थात देवगाव टायगर्स. दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला संघ प्राप्त झालाय विजेता संघ सोनारपाडा. कालच्या दिवसामध्ये आम्हाला संघ विजेता प्राप्त झालाय अर्थातच बेलपाडा. आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला विजेता संघ प्राप्त करायचा आहे. पहिल्या दिवसामधील देवगाव टायगर्स आणि दुसऱ्या दिवसामध्ये सोनारपाडा यांच्यामध्ये सुद्धा मॅच कंप्लीट केली. देवगाव टायगर संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला कोणता संघ मिळेल हे या ठिकाणी पाहायचं आहे आणि ते सुद्धा पाहायला मिळेल आजच्या सायंकाळी. आज की शाम किसके नाम हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आजच्या दिवसामध्ये खूप मोलाचं सहकार्य राहिलंय समीरजी चोरगे यांचं. आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण व्यवस्थापन समितीचे सक्रिय सदस्य आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन प्रवीण. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय निलेशला. इथे मात्र स्क्वेअर कट चेंडू निघून चालाय कव्हर स्वीपर कडे. तिथे एक क्षेत्ररक्षक सातत्याने विकेट विकेट विकेट. एकही माल्यचा खेळाडू खेळपट्टीवर थांबायचं नाव घेत नाही आहे. तू चल मैं आ रहा हूं.
करिया